कुंडल येथे 1 सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय क्रांती अग्रणी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन शरद लाड येथील क्रांती अग्रणी डॉक्टर जी.डी. बापू लाड महाविद्यालयाच्या वतीने ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त दरवर्षी राज्यस्तरीय क्रांती अग्रणी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येते। स्पर्धेचे हे 10वे वर्ष असून यंदा ही स्पर्धा मंगळवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी होत असून स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमन यांच्या हस्ते व आमदार अरुण अण्णा लाड यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती स्पर्धेचे स्वागताध्यक्ष क्रांतीचे चेअरमन शरद लाड यांनी दिली आहे। भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सातारच्या प्रतिसरकारच्या चळवळीचे योगदान महत्त्वपूर्ण आहे। क्रांती अग्रणी डॉक्टर जी.डी. बापू लाड हे प्रतिसरकारच्या तुफान सेनेचे फील्ड मार्शल होते। त्यांच्या खंबीर नेतृत्वाखाली गुंडशाही, सावकारकी व जमीनदारी समूळ नष्ट झाली। तंटामुक्ती, दारूबंदी व अस्पृश्यता निवारण यासारख्या उपक्रमातून ही चळवळ समाजाभिमुख झाली। समताधिष्ठित व नैतिक मूल्यांच्या पायावर समाज उभा राहावा व राष्ट्रीय मूल्यांची वृद्धी व्हावी यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले। शिक्षण, सहकार, कृषी, राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी मूलगामी स्वरूपाच्या विचारांचे प्रबोधन करून रचनात्मक कार्यही केले। क्रांती अग्रणीच्या विचारांचा व कृतीचा वारसा घेऊन महाविद्यालयीन तरुणांना वैचारिक अभिव्यक्तीचे एक समर्थ व्यासपीठ मिळवून देण्याच्या परिप्रेक्षातून क्रांती अग्रणी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले जाते। पदवी व ज्युनियर या 2 विभागामध्ये स्पर्धा होणार असून स्पर्धेसाठी धुमसत्या जगातील भारत, स्वाभिमानाचा हुंकार, सातारचे प्रतिसरकार, तोची साधू ओळखावा, ही हाव कुठं घेऊन जाईल, भेसळ, झी बदलत्या काळाची स्पंदने, तीचा संयम हे विषय असून दोन्ही विभागासाठी 5 क्रमांक व 2 उत्तेजनार्थ बक्षिसे असून सिनियर विभागातील विजेत्यांना 15, 13, 9, 7, 5, 3 व 2,000 रुपये तर ज्युनियर विभागासाठी 10, 8, 6, 4, 2 व 1,000 रुपये रोख सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र अशी बक्षिसे आहेत। तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या वैचारिक मंथनात सहभागी व्हावे असे आवाहन शरद लाड यांनी केले आहे। यावेळी प्राचार्य डॉक्टर प्रताप लाड, डॉक्टर धनंजय होंडमाने, प्राध्यापिका भारती सुतार, गायत्री शिंदे, अरुणा जाधव आदी उपस्थित होते। स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे, पलूस।